वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन युवतीला गावातीलच एका युवकाने वाहनात बसवून दर्यापूर रस्त्यावर असलेल्या शेतात नेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला। गावातीलच राहणारी अल्पवयीन युवती दसरा असल्यामुळे 8 ऑगस्ट 2019ला तिच्या मैत्रिणीच्या घरी नवीन कपडे घालण्यासाठी गेली होती। तेवढ्यात बाजारपुरा वलगाव येथील 23 वर्षीय आरोपी रोशन रमेश गवई याने लपून तिचे फोटो काढले। त्यानंतर अल्पवयीन युवती 10 ऑगस्टला शाळेतून घरी परत येत असताना तिला आरोपी रोशनने अडवून तुझे फोटो माझ्या मित्राने काढले आहे, तुला माझ्यासोबत त्याला भेटायला यावं लागेल। यावरून युवती 11 ऑगस्टला सायंकाळी रोशनसोबत 4 चाकी वाहनात बसून दर्यापूर रस्त्याने निघाली। याच रस्त्यावर गाडी थांबून माझे मित्र आणि त्याची मैत्रीण शेतात आहे, त्यांना भेटून येऊ असं सांगून तिला शेतात नेऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याचवेळी तिच्याशी जबरदस्ती केली। त्याच वेळेस गावातील श्याम ठाकूर मागून येऊन त्यांनी दोघांना हटकले। लोक रस्त्यावरून पाहत होते। लवकर गाडीत बसा आणि घरी निघा असे म्हणून दोघेही वाहनात बसून गावात परत आले। त्यांच्या मागे श्याम ठाकूर दुचाकीने आला। काही दिवसाने 25 वर्षीय सूरज प्रकाश विल्हेकर यांनी युवतीला अडवून तुझे रोशनने काढलेले फोटो माझ्याकडे आहे असे म्हणून तिला नेहमी ब्लॅकमेल करीत होता। तसेच तिला धमक्या देत होता। त्याला युवतीने काहीच प्रतिसाद दिला नाही। यावर तो युवतीला नेहमी त्रास देत होता। काही दिवसाने गावातीलच गणेश ठाकूर हा युवतीच्या घरी येऊन तिच्या वडिलांना भेटून मुलीची बदनामी होईल, प्रकरण आपसात मिटून टाकात असे त्यांनी सांगितले। शेवटी अल्पवयीन युवतीने वलगाव पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध तक्रार दिली। वलगाव पोलिसांनी आरोपी रोशन रमेश गवई, सूरज विल्हेकर आणि गणेश ठाकूर यांच्या विरुद्ध कलम 376(3), 341, 506(ब), 354(अ) सह कलम 3, 4, 8, 12, 16, 1 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता तिघांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।